पब्लिक इंटरनॅशनल लॉ अर्थात आंतरराष्ट्रीय कायदा. व्हॉट आर द सब्जेक्ट ऑफ इंटरनॅशनल लॉ? आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विषयासंबंधी सर्वसाधारण जी माहिती आहे ती आपण या विषयाच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इंटरनॅशनल लॉ संदर्भात 5 प्रश्नांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयावर प्रकाश टाकणार आहोत. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या व्हिडिओच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, लॉ इन मराठी हे आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल आपण सर्वप्रथम सबस्क्राईब करावं, लाईक करावं. या विषयासंदर्भात किंवा आपलं जे मत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगावं आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑल ठेवा. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कायदा पब्लिक इंटरनॅशनल लॉ या संदर्भात आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विषयाच्या संबंधी सर्वसाधारण एकमत जे आहे ते बऱ्याच वेळेला राज्य हेच आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय असतो किंवा व्यक्ती हीच आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विषयाची संकल्पना असते, हे या माध्यमातून पाहणार आहोत. प्रामुख्याने हाच आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय आहे, परंतु वर्तमान काळात राज्याच्या व्यतिरिक्त राज्य नसलेले अनेक भाग सुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्याचे विषय आहेत. या सर्व मतांची आणि विचारसरणीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यातले काही मुद्दे आपण जर प्रामुख्याने पाहिले तर पहिला मुद्दा घेता येईल, राज्य हेच आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विषयासंबंधी विचारसरणी. ओपन हाईम या कायदेतज्ञांच्या मते राज्य हाच आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय आहे, कारण आंतरराष्ट्रीय कायदा हा राज्यातील आचरणाला नियंत्रित करत असतो. काबेट या कायदेपंडिताच्या मते 18व्या शतकात अस्तित्वात वादाचा विषय व्यक्तीला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विषयाच्या ठिकाणी लक्ष बनविले गेले. स्विजिन बर्जस यांनी असे मत मांडले की व्यक्ती समाजाचा आधार आहे व तो आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विषयाचे केवळ लक्ष्य आहे. दुसरा मुद्दा असा आहे, व्यक्ती हीच केवळ आंतरराष्ट्रीय कायद्याची विषय आहे. ही विचारसरणी वेस्टलेक ह्या कायदेतज्ञाच्या मते राष्ट्राचे कर्तव्य आणि अधिकार अशा व्यक्तीचे अधिकार आणि कर्तव्य आहे ज्याचा मिळून त्यांची निर्मिती केलेली आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये राज्याचे कर्तव्य अंतिम स्वरूपात व्यक्तीचेच कर्तव्य असतात. खऱ्या अर्थाने पाहिले तर केल्सनच्या मते राज्याच्या कायद्यामध्ये आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये कोणत्याही स्वरूपाचा फरक नाही. दोन्ही कायदे व्यक्तीवर अवलंबून होत असतात. असे असून सुद्धा एक फरक सांगता येतो की राज्याचा कायदा प्रत्यक्ष स्वरूपात व्यक्तीवर लागू होत असतो, तर आंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम हे राज्यांच्या माध्यमाने व्यक्तीवर लागू होत असतात. केल्सनने व्यक्ती केलेले मत म्हणजे त्यांनी जे व्यक्त केलेलं मत आहे हे वास्तविक स्वरूपात उचित ठरते. आंतरराष्ट्रीय कायदा केवळ राज्याच्या माध्यमाद्वारे लागू केले जातात हे उचित प्रतीत होत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत की आंतरराष्ट्रीय कायदा राज्याच्या माध्यमाशिवाय प्रत्यक्ष स्वरूपात व्यक्तीवर लागू केला जातो. जेसेफ यांच्या मते राज्य हाच केवळ आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय नसून त्याचप्रमाणे दुसरीकडे फक्त व्यक्तीच आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय असू शकत नाही. तर उचित मत असे की राज्य आंतरराष्ट्रीय कायद्याचे विषय आहेत व व्यक्ती सुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्याचे विषय होऊ शकतात. यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, राज्याच्या व्यतिरिक्त राज्य असलेला भाग सुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय असू शकतात. ही विचारसरणी वर्तमान काळात व्यक्ती, राज्य नसलेले विभाग, आंतरराष्ट्रीय संस्था हे सुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्याचे विषय होऊ शकतात. याची आपणास अनेक उदाहरणं खरं तर वेगवेगळी पाहता येईल. म्हणजे न्यूरेंबर्ग आणि टोकियो न्यायालयाने सुद्धा अशा नियम प्रतिवादी केला आहे की आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये व्यक्तींचे प्रत्यक्ष स्वरूपात उत्तरदायित्व आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध अपराध व्यक्ती विरुद्ध केले जात नाहीत आणि अंतर्भूत विभागाद्वारे हे सुद्धा केले जात नाहीत. वर्तमान परिस्थितीमध्ये अनेक संधी व्यक्तीचे अधिकार आणि कर्तव्य प्रदान करीत असतात. मानवी अधिकारांच्या युरोपीय संधीच्या अंतर्गत
युरोपियन कमिशन अर्थात मानवी अधिकारांच्या उल्लंघनाच्या संबंधी चौकशी करू शकतात. म्हणजे सन 1949 मध्ये सुद्धा बंदी संबंधी जिनेवा संधीद्वारे युद्धबंदींना काही अधिकार प्रदान करण्यात आले होते. शेवटी असे मत किंवा विचारसरणी प्रदान करता येईल की राज्य आंतरराष्ट्रीय विषयाचा अर्थात कायद्याचा विषय नसून वर्तमान काळात आंतरराष्ट्रीय संस्था, गैरराज्य विभाग, अल्पसंख्याक हे सुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्याचे विषय बनलेले आहेत. अशा प्रकारे आपणास आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विषयासंबंधी असलेल्या विचारसरणीची ही वरील पद्धतीने थोडक्यात चर्चा करते. म्हणजे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये व्यक्तीला जसं महत्व आहे तसं व्यक्ती सापेक्ष राज्याला सुद्धा महत्व आहे, आणि आंतरराष्ट्रीय कायदे राज्याला आणि व्यक्तीला हे संबंधून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये वापरले गेलेले आहेत. याच्यात आपण एक दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये जर समाविष्ट केला तर परदेशी व्यक्ती, गुन्हेगार आणि खुला समुद्र यांच्यावर राज्याचे क्षेत्राधिकार कोणते असू शकतात ते आपण सविस्तर या विषयामध्ये पाहणार आहोत. अर्थात डिस्कस ज्युरिडिक्शन ऑफ द स्टेट ओव्हर क्रिमिनल्स, फॉरेनर्स अँड एन ओपन सी. म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार याचं जर उत्तरात आपण खोलात पाहण्याचा प्रयत्न केला तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार राज्याचे क्षेत्राधिकाराचे विवेचन या माध्यमातून आपल्याला करता येईल. मग जर विभागणी करण्यात आली तर गुन्हेगार, ग्रेट ब्रिटन आणि अमेरिका यांच्यासारखे देश असे म्हणतात की ज्या देशात गुन्हा घडला जातो त्याच देशाचे त्या संबंध क्षेत्राधिकार महत्वाचे, मात्र कुठल्याही अन्यत्र तहाने किंवा तहाच्या तरतुदीमुळे त्रस्त अधिकार स्पष्ट झालेले नसावेत असे मानण्याची सबळ कारणे स्पष्ट केली जातात. त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे सर्वसामान्यतः ज्या देशाला त्या गुन्ह्यांपासून जास्त उपद्रव पोचला आहे असा देश आणि ज्या देशाच्या क्षेत्राधिकारामध्ये विशिष्ट गुन्हा घडला आहे अशा देशांना व राज्यांना त्या गुन्ह्यासंबंधी महत्वाचे अधिकार मिळावेत असे या ठिकाणी समजले जाते. याच्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्या देशात गुन्हा घडला त्या देशातील गुन्ह्याचा भाग शोधून काढण्याचा आणि तसाच प्रकारचे गुन्हे न घडू देण्याचा प्रयत्न करण्यात खूप मोठा या ठिकाणी वाव असतो. गुन्हा घडू न देण्याचा प्रयत्न ज्या देशाला जास्त सुलभपणे करता येतो म्हणून त्या देशाला क्षेत्राधिकार मिळावेत. उदाहरणार्थ, अ देशाचा क्षेत्राधिकारात ब ह्या परदेशी नागरिकाने अ देशाच्या कायद्यानुसार गुन्हा केला. ब अ देशात तात्पुरता राहत होता आणि त्याने आपल्या देशात गुन्हा केला तर अ ला वरील नियमांच्या आधारे ब वर खटला भरता येणार नाही असे नव्हे, तो अ ने भरला तर कायदेशीरच ठरेल. केटिंग केस 1887 मध्ये मेक्सिकन सरकारने आपल्या देशामध्ये एका अमेरिकन नागरिकाला म्हणजे कटिंग्सला अटक केली. कटिंग्सने अमेरिकेमध्ये एका मेक्सिकन नागरिकांच्या विरुद्ध काही निंदा नारस्ती करणारा मजकूर प्रसिद्ध केल्याचा गुन्हा दाखल झालेला होता. या खटल्यामध्ये गुन्हा अमेरिकेत घडल्याने मेक्सिकन सरकारच्या क्षेत्राधिकारात येत नसल्याची हरकत घेतली होती. वरील हरकत 2 कारणांशी सुसंगत आहे असे मानले गेले. परदेशी व्यक्तीच्या संदर्भात असे म्हणता येते, एखादी परदेशी व्यक्ती ज्या देशात राहत असते त्या देशाच्या स्थानिक कायद्यापासून वेगळी अशी सवलत तिला मिळत नाही. मात्र ह्याचा अर्थ सर्वच परदेशी नागरिकांना स्थानिक क्षेत्राधिकारांपासून सवलत मिळत नसते. काही खास परदेशी व्यक्तींना अशी सवलत दिली जाते. मात्र तशी सवलत दिली गेली नसेल तर मात्र ती व्यक्ती त्या देशातील कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच समजली जाईल, म्हणजे ती परदेशी असली तरी सुद्धा. ज्या व्यक्तीला विशेष सवलत दिली असेल त्या व्यक्तीला स्थानिक कायदे लागू केले जाणार नाहीत. आणि जर स्थानिक कायदे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या इतर तत्वांना धरून नसतील तर मग ते कायदे केले जाणार नाहीत. खुल्या समुद्रा संबंधी असे म्हणता येईल की आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये
मॅरिटाईम बेल्ट म्हणजे समुद्री पट्टा, ह्या सिद्धांतानुसार प्रत्येक देशाच्या किनाऱ्यापासून 12 किलोमीटर अंतरावर त्या त्या देशाचा क्षेत्राधिकार असतो. ह्या मॉरिटाईम बेल्टच्या पुढच्या पट्ट्यामध्ये जेथे कोणाचे क्षेत्राधिकार चालत नाहीत त्याला खुला समुद्र असं म्हणतात. ह्या खुल्या समुद्रावर काही राज्य आपला अधिकार बजावत होती. मध्यम युगापर्यंत हे सर्वसामान्य होते, परंतु ग्रॅशियस ह्या कायदेतज्ञाने ती कल्पना साफ धुडकावून लावली आणि त्याच्या मते समुद्र हा कुठल्याही एका देशाची मालमत्ता ठरू शकत नाही, कारण कुठल्याही देशाला असा समुद्र आपल्या ताब्यात ठेवता येत नाही. समुद्र निसर्गतः अशा ताबेदारीपासून मुक्त आहे. ग्रोवेसच्या ह्या मतावर विविध देशांच्या लेखकांनी सडकून टीका केली, परंतु जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं त्याचे म्हणणे मान्य झाले आहे. म्हणजे जो खुला समुद्र आहे, खुले समुद्र कोणत्याही ताबेदारीपासून मुक्त ठेवण्याचे अनेक राष्ट्रांना मान्य झाले. याची तत्वे हे आपल्याला काही वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवरून पाहता येईल. 8 महत्वाची जी तत्वे आहेत ती आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. ती म्हणजे पहिलं तत्व, समुद्र हा कोणत्याही देशाची अधिपत्याखाली किंवा तो त्यांच्या क्षेत्रामध्ये आणला जाऊ शकत नाही. दुसरं तत्व, म्हणून कोणत्याही राज्याला समुद्रावर आपले अधिनियम, क्षेत्राधिकार, पोलिक शक्ती यांचा वापर करण्याचा अधिकार मिळत नाही. तिसरं तत्व, समुद्रावर वस्ती करून त्याच्या आधारे किंवा अन्य मार्गाने कोणत्याही राष्ट्राला किंवा राज्याला त्याच्यावर स्वामित्व बजावता येणार नाही. चौथं तत्व, कोणताही राष्ट्राला आपल्या मालवाहू, प्रवासी आणि युद्धनौकांना समुद्रावर मार्गक्रमण करण्याचा हक्क आहे. पाचवं तत्व, ज्या नौकावर त्या त्या देशाचा व राष्ट्राचा ध्वज फडकत नसेल तर अशा नौकावर कोणत्याही राज्याला आपला क्षेत्राधिकार गाजवता येणार नाही. सहावं तत्व त्याच्यातलं, परंतु नौकर ज्या देशाचे निशाण असेल, ध्वज असतो, त्या देशाला त्यांच्यावर आपला विशेष अधिकार गाजवता येतो. सर्वच देशांना खुल्या समुद्रावर आपली विमाने उडवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि 8वं महत्वाचं तत्व म्हणजे सर्वच देशांना व त्या देशाच्या नागरिकांना समुद्रामध्ये, पाण्याच्या खाली, तळाला पाणबुडीच्या साहाय्याने केबल व त्याचप्रमाणे तेलाचे पाईपलाईन टाकण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. सध्याच्या काळात मात्र समुद्रावर विहार करण्याच्या स्वातंत्र्यामध्ये कॉन्टिनेंटल शेल्फ आणि कॉन्स्टिट्युअस झोनच्या नियमांचा समावेश करायला हवा. त्यातला महत्वाचा मुद्दा काय आहे, तर सर्व जहाजे, नौका त्या खाजगी कंपनीच्या मालकीच्या असोत किंवा सरकारी असोत, त्यांच्यावर क्षेत्राधिकार आणि त्या देशांचे संरक्षण त्यांना लाभले. ज्या देशामध्ये ध्वज फडकवत असेल, म्हणून त्या देशाच्या पूर्ण परवानगीने ते ध्वज त्या नौका फडकवू शकतील. त्या देशामध्ये अर्थात नौकांमध्ये एक प्रकारच्या संलग्नतेचा दुवा असणे आवश्यक असते. त्या देशाच्या जर अधिकारपणाने एखाद्या देशाचा ध्वज लावला गेला असेल तर त्या देशाचा ती नौका व त्यावरील माल जप्त करण्याचा अधिकार लाभेल. म्हणजे असं त्या नियमांचं मत आहे. जर एखाद्या युद्धनौकेला दुसरी नौका संशयास्पद स्थितीमध्ये आढळली तर युद्धनौकेला त्या नौकेचा ध्वज पाहण्याचा व तपासण्याचा अधिकार आहे. जर एखादी नौका गुलामांचा व्यापार करणारी निघाली, चाचेगिरी करणारी म्हणून संशयास्पद वाटली तर तिची पूर्ण झडती घेण्याचा अधिकार त्या युद्ध नौकेला प्राप्त होतो. त्याच्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर किनारी राष्ट्रांच्या हद्दीमध्ये एखादा नियम मोडून किंवा इतर अन्य गुन्हा करून एखादी नौका जर खुल्या समुद्रात शिरली तर मग अशा वेळी किनारी राज्याच्या गस्त घालणाऱ्या नौकेला किंवा नौकांना तिचा पाठलाग करून तिला अटक करण्याचा हक्क मिळतो, कारण त्या हक्काला हॉट परस्यूटचा हक्क असे म्हणतात. तिसरा मुद्दा, ज्या वेळी किनारी राष्ट्राला एखाद्या नौकेपासून तात्काळ काही इजा किंवा धोका उत्पन्न होण्याचा संभव असेल व अशी नौका जर खुल्या समुद्रात असेल तरीही किनारी राष्ट्राच्या क्षेत्राधिकार त्याच्यावर चालू शकतो. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या काही नियमानुसार क्षेत्राधिकाराचे तत्व काही
विशिष्ट राष्ट्रांना दिले असतील तर त्यांच्या राष्ट्रांना खुल्या समुद्रावर क्षेत्राधिकार गाजवता येईल. पाचवा महत्वाचा मुद्दा, युद्धकाळात युद्धातील एखाद्या राष्ट्राला तटस्थ राष्ट्राच्या जहाजांनी ज्यांच्यावर निषिद्ध असा अथवा अनधिकृत माल भरला आहे अशा जहाजांची झडती घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि सहावा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे सर्व राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नियमानुसार व इतर परिषदेमध्ये ठरविण्यात आलेल्या संकेतानुसार, उदाहरणार्थ 1910च्या ब्रुसेल्स परिषदेच्या संकेतानुसार नौका विहाराच्या नियमांचे पालन करणे आवश्यक ठरते. उदाहरणार्थ, अणुशस्त्राची प्रयोग करतेवेळी जिथे तो प्रयोग केला जात असेल तो सागरी भाग इतरांना वापरू देण्यात येऊ नये हा संकेत प्रयोग करणाऱ्या राष्ट्राला धोका व जीवितहानीच्या करिता पाळावायचा असतो. अशा पद्धतीने आपण या दुसऱ्या प्रश्नामध्ये एकंदरीत क्षेत्राचा विचार या ठिकाणी केलेला आहे. आता याच्यामध्ये तिसरा प्रश्न आपल्याला पाहता येईल तो म्हणजे स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ कस्टम ॲज अ सोर्स ऑफ इंटरनॅशनल लॉ, गिव्ह रिझन्स फॉर इट्स डिक्लाइन. अर्थात आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये उगमस्थान म्हणून रूढीचे महत्त्व विशद करा. रूढींच्या ऱ्हासाची कारणे कोणती याची सविस्तर आपल्याला चर्चा या तिसऱ्या प्रश्नामध्ये करायची आहे. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये उगमस्थान म्हणून रूढीचे महत्त्व आपण या प्रश्नामध्ये विशद करणार आहोत आणि त्याच्यामध्ये रूढींच्या ऱ्हासाची कारणं सुद्धा कोणती आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक वर्षापासून चालत आलेल्या प्रथा आणि रूढी परंपरेक आंतरराष्ट्रीय कायद्याचे उगमस्थान मानले जाते. आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मोठ्या प्रमाणात विकास झाल्यामुळे प्रथांचे महत्त्व झालेले आढळते. तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्त्वाचे उगमस्थान म्हणून प्रथेला फार महत्त्व आहे. उपयोग ही प्रथेची एक प्राथमिक स्थिती आहे. प्रथेला समजावून घेण्यासाठी उपयोगाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय कायदा हा एक विकेंद्र प्रणाली असल्या कारणाने आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये रूढी किंवा प्रथेला एक फार मोठे महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय समाज सुसंघटित नसल्यामुळे व त्याचप्रमाणे यामध्ये राज्यासाठी विविध प्रकारचे कायदे निर्माण करणारी संसद नसल्या कारणाने कायद्याची निर्मिती व कार्य आंतरराष्ट्रीय रूढी व परंपरा यांच्याद्वारे केली जाते. सोव्हिएत संघाच्या मते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विकासासाठी प्रथा उपयुक्त ठरत नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या प्रथा संबंधी नियमांच्या विकासाच्या आधार सुद्धा राज्यांमध्ये सहमत आहे. त्यामुळे सहमत प्रकट केलेल्या राज्यांमध्ये प्रथा संबंधी नियम हे बंधनकारक आहे. इतर कायद्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये सुद्धा खालील गोष्टी असतील तेव्हाच एखादी प्रथा बंधनकारक ठरते. तर ते एक 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यांची कारणं, त्यातलं पहिलं कारण, राज्यामधील विविध प्रकारच्या प्रथांचा अभ्यास करून प्रथेचे अनिवार्य स्वरूपात पालन केले पाहिजे. जर प्रथेचे पालन ऐच्छिक ठेवले तर प्रथा बंधनकारक ठरणार नाही. दुसरा मुद्दा, प्रथेमध्ये एकरूपता असेल किंवा असणे आवश्यक आहे. तसेच प्रथा सुनिश्चित असणेही आवश्यक आहे. जर प्रथा अनिश्चित किंवा अस्पष्ट असेल तर ती बंधनकारक ठरणार नाही. म्हणजे सुस्पष्टता असणं फार गरजेचं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा यातला मुद्दा, प्रथा ही दीर्घकालापासून प्रचलित असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तिच्यामध्ये तर्कसंगती हवी. प्रथा निरंतर पालन होणे आवश्यक आहे. परंतु याच प्रथेच्या ऱ्हासाची कारणं जर आपल्याला पाहायची असतील तर ती पुढची 3 कारणं आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहता येतील. ते पहिलं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधुनिक काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. त्यात निरनिराळे संकेत, अधिवेशन, नियम यांची भर पडली असल्यामुळे प्रथेचे महत्त्व कमी झालेले आहे. आंतरराष्ट्रीय समाज हा तसा सुसंघटित नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये विविध राज्यांमध्ये नियम तयार करणारी संसदही नाही. त्यामुळे प्रथेचा ऱ्हास होऊ लागलेला आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा विषय म्हणजे कारण म्हणजे इतके दिवस प्रथा एवढे एकच उगमस्थान आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये होते.
आता इतर अनेक गोष्टीमुळे प्रथेचे महत्त्व कमी झालेले आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय रूढींचा म्हणजे प्रथा आणि ऱ्हास ही दोन्ही कारणं आपण या तिसऱ्या प्रश्नामध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यातला चौथा महत्वाचा प्रश्न आहे, जो आंतरराष्ट्रीय झगडे किंवा तंटे शांततामय रीतीने मिटवण्याचे वेगवेगळे मार्ग स्पष्ट करा. अर्थात स्टेट अँड एक्सप्लेन द पीसफुल मोड्स ऑफ सेटलमेंट इन इंटरनॅशनल डिस्प्यूट. याचं उत्तरासहित स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय कायद्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे तंटे न्यायपूर्ण मार्गाने सोडवणे हा असतो. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये आंतरराष्ट्रीय तंटे किंवा झगडे हे शांतता मार्गाने सोडवण्यासाठी खालील काही पद्धतींचा अर्थात मार्गाचा अवलंब करतात. त्यातील पहिलं महत्वाचं जी पद्धत आहे ती म्हणजे चौकशीच्या मार्गाने तंटा सोडवणे. आणि हे मुद्दे इतके महत्वाचे आहेत की जेणेकरून या 12 मुद्द्यांमध्येच आंतरराष्ट्रीय तंटे सोडवले जाऊ शकतात. म्हणून हा प्रश्न तसा महत्वाचा आहे. तर आंतरराष्ट्रीय झगडे किंवा तंटे शांततामय रीतीने मिटवण्याचं पहिलं कारण आहे, पद्धत आहे ती म्हणजे चौकशीच्या मार्गाने तंटा सोडवणे. अर्थात आंतरराष्ट्रीय तंटे निर्माण झाले तर अशा प्रकारचे तंटे कोणत्या मार्गाने सोडवावेत व तंटे निर्माण होण्याची कारणे कोणती याची चौकशी करण्यासाठी चौकशी नेमली जाते. मध्यस्थता. जर दोन देशामध्ये भांडणं चालत असेल तर अशा देशाच्या भांडणामध्ये तिराहित राज्य मध्यस्थाचं भांडण म्हणून सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो. तिराहित देश आपल्या वेगवेगळ्या सेवा पुरवत असतो. तिसरं महत्वाचं पद्धत विविध प्रकारच्या सेवा पुरवून तंटे मिटवणे. दोन देशामध्ये वा आपसात तंटे होत असतील तर आणि अशा तंट्यामध्ये तिराहित देश तंटे सोडवण्यास मदत करत असतो. हा तिराहित देश वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवत असतो. अशा प्रकारच्या सेवा आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे पुरवल्या जातात. याच्यात चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे न्यायिक निर्णयाद्वारे. आंतरराष्ट्रीय न्यायालय न्यायिक स्वरूपाचे निर्णय देऊन आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे तंटे मिटवण्याचा प्रयत्न करीत असतो. देश आंतरराष्ट्रीय न्यायालय व्यतिरिक्त राज्यांचे न्यायालय सुद्धा अनेक आंतरराष्ट्रीय तंटे मिटवण्याचा प्रयत्न करत असते. पाचवा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघाच्या अंतर्गत तंटे मिटवणे. राज्यामध्ये चालत असलेले तंटे शांततापूर्वक मार्गाने मिटवणे हा या संघाचा उद्देश असतो. या संघाच्या सभासदांनी संयुक्त राष्ट्र चार्टरच्या कलम 2 नुसार असा निर्णय घेतला की तंटे शांततापूर्ण मार्गाने मिटवण्याचा प्रयत्न करावा. संयुक्त राष्ट्राची महासभा आंतरराष्ट्रीय तंटे मिटवण्यासाठी आपले वेगवेगळे मार्ग स्पष्ट करत असते. या बाबतीत सुरक्षा परिषद सुद्धा मार्गदर्शन करत असते. हे आंतरराष्ट्रीय शांततेला व सुव्यवस्थेला धोका किंवा आहे किंवा नाही हे ठरवण्याची सुरक्षा परिषद अशा प्रकारच्या तंट्याची किंवा परिस्थितीची चौकशी करत असते. म्हणजे या सगळ्या गोष्टीवर त्यांचे विशेष लक्ष सुद्धा असते. सहावा मुद्दा आहे वार्ता. वार्ताद्वारा सुद्धा आंतरराष्ट्रीय तंटे मिटवण्याचा प्रयत्न करीत असतात. पण हाच मार्ग अत्यंत सुकर नाही. वार्ताद्वारे आंतरराष्ट्रीय तंटे मिटवण्याची वार्ताबरोबर विविध प्रकारच्या सेवा मध्यस्थेच्या सुद्धा प्रयोग केला जातो. वार्ता ही तंट्यानुसार द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय सुद्धा असू शकतात. लवादाची विशेष नेमणूक. राज्यातील तंटे किंवा मतभेद एक किंवा एकापेक्षा जास्त मार्गाने सोडवण्यासाठी लवादाची नेमणूक करून त्याच्याद्वारे निर्णयाद्वारे तंटे मिटवले जातात. असे लवाद पक्षकार स्वतः निवडतात. या मार्गाने तंटे शांततापूर्वक मार्गाने सोडवले जात असतात. आंतरराष्ट्रीय तंटे सक्तीने सोडवण्याचा हा एक वेगळा मार्ग आहे. आठवा मुद्दा शांतिपूर्ण नाकेबंदी. बाहेरच्या देशांची नाकेबंदी करून तंटे मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. यात जहाजाचे येणे बंद केले जाते. शांतीच्या वेळेस प्रयोग केली जाणारी नाकेबंदी असते. एखाद्या देशाची बंदराची नाकेबंदी त्या देशाला तंटे मिटवण्यासाठी विवश केले जाते. नववा मुद्दा विरोधी देशाची जहाजे येण्या जाण्यावर बंदी घालणे. हा एक बलपूर्वक प्रतिकार असून याद्वारे आंतरराष्ट्रीय तंटे मिटवण्याचा प्रयत्न केला जातो.
अर्थात जहाजे येण्या जाण्यावर बंदी घातली जाते. 10वा मुद्दा जो म्हणजे हस्तक्षेप. दोन देशातील सतत चालू असलेली तंटे काही परिस्थिती हस्तक्षेपाचा उपयोग करून मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. 11वा मुद्दा, एखादे राज्य दुसऱ्या राज्याशी गैरव्यवहार करीत असेल तर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत दुसऱ्या देशाला प्रतिकार करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. प्रतिकारामध्ये राजकीय संबंध नष्ट केले जाऊन राजकीय विशेषाधिकार परत केले जात असतात. बदला घेणे असा सुद्धा अर्थ प्रतिकारातून निघत असतो. प्रतिकाराशी संबंधित राज्य केवळ अशा प्रकारची कारवाई करू शकतो त्याला आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे परवानगी मिळालेली असते. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा या प्रश्नामधला, बलपूर्वक प्रतिकार करणे हा एक तंटा मिटवण्याचा उत्तम मार्ग आहे. आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे तंटे जर प्रतिकाराच्या मार्गाने मिटत नसतील तर राज्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत बलपूर्वक प्रतिकार करण्याचा अधिकार प्राप्त होतो. बलपूर्वक जो काही प्रतिकाराचा तेव्हाच प्रयोग केला जातो ज्यावेळेस दुसऱ्या राज्याने अवैध व अनुचित स्वरूपाचे कार्य केलेले असते. बदल्याच्या स्वरूपात बलपूर्वक प्रतिकाराचा वापर केला जातो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यात उल्लंघन करण्याचा कायद्याला यश केले जाते व त्याने कायद्याचे उल्लंघन करता कामा नये. अशा प्रकारे वरील मार्गाने तंटे किंवा झगडे हे सोडवण्याचा एक उत्तम पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. याच्यातला 5वा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे एक्सप्लेन फुल्ली द ग्राउंड ऑफ इनव्हॅलिडिटी ऑफ ट्रीटीज अंडर द व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ ट्रीटीज 1969. 1969 सालच्या व्हिएन्ना आबसंधीनुसार तहभंग कोणकोणत्या कारणानुसार होऊ शकतो हे स्पष्ट करा. म्हणजे याच्यामध्ये व्हिएन्ना कन्व्हेन्शन आणि ट्रीटीज या दोन प्रमुख गोष्टी आपल्याला या प्रश्नामध्ये बारकाईने पाहायच्या आहेत, जे की परीक्षेसाठी सुद्धा हा प्रश्न असू शकतो. फक्त विनंतीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लॉ इन मराठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या प्रश्नाचं सविस्तर उत्तर पाहूया. तह म्हणजे दोन किंवा जास्त राष्ट्रांनी किंवा आंतरराष्ट्रीय व्यक्तींनी आपसात ठरवून केलेला करार होय. म्हणून तहांच्या कायदेशीरपणे आवश्यक घटक हे म्युनिसिपल कायद्याखाली मान्य झालेल्या करारांच्या अटीसारखेच असेल तर नवीन नाही. म्युनिसिपल कायद्यानुसार कायदेशीर करारांचे आवश्यक घटक पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यातले 4 महत्वाचे घटक आहेत. 1. कराराचे पक्षांना करार करण्याची कायदेशीर पात्रता असणे आवश्यक असते, अर्थात संज्ञान आणि ते शहाणे असणे अपेक्षित आहे. दुसरं, करार करण्यासाठी पक्षांची स्वखुशीने दिलेली संमती. आणि तिसरं, प्रत्येक कराराने आवश्यक ते उपचार म्हणजे जे ती नोंदणी कायद्याने आवश्यक असेल तर तशी नोंदणी पूर्ण करायला हवी. आणि 4था महत्वाचा, कोणताही करार हा बेकायदेशीर हेतुपूर्तीसाठी किंवा लोककल्याण ह्यांच्या विरोधात असता कामा नये. 1939 साली अर्थात 23 मे रोजी व्हिएन्ना अभिसंधीनुसार आंतरराष्ट्रीय तहांच्या कायद्यात खाली अटींची पूर्तता करणे त्या तहांच्या कायदेशीरपणासाठी आवश्यक ठरवले गेले. अर्थात कलम 48 ते 53 आहे. त्याच्यातले काही मुद्दे आपण पाहूयात. 1 म्हणजे दोष. एखादे राष्ट्र नंतर तहाच्या तपशिलामध्ये अशा प्रकारचा दोष काढू शकते की ज्याच्या समजुतीवर त्याने तहाच्या अटी मान्य केल्या होत्या. तहाच्या कायद्यातील अटी तरतुदी निश्चित करण्यासाठी 1969 साली व्हिएन्ना येथे एक संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेची परिषद भरली असता त्याबद्दलच्या तरतुदी 79 विरुद्ध 1 मताने संमत झाल्या. व्हिएन्ना अभिसंधी म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यातील तहाच्या बद्दल नियमावली संहिता करण्याच्या दृष्टीने त्याचे महत्त्व मोठे मानायला हवे. आंतरराष्ट्रीय कायदा आयोगाने जवळजवळ 20 वर्षातील घडामोडींची पाहणी करून मगच आपल्या देशातील शिफारसी सादर केल्या. ह्या
अभिसंधीमध्ये मुख्यत्वे करून आंतरराष्ट्रीय कायद्यातील तहान संबंधीच्या प्रथा ह्यावर भर देण्यात आला. ह्या अभिसंधीमध्ये तहानची व्याख्या केली असून याचा अर्थ पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. तह म्हणजे दोन किंवा त्याहीपेक्षा जास्त राष्ट्रांनी आपापसात केलेल्या लिखित स्वरूपाचा करार होय. असा करार आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेखाली येतो व म्हणून त्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याचे वर्चस्व असते. ह्या कक्षेमध्ये राष्ट्र आणि एखादी आंतरराष्ट्रीय संस्था किंवा अधिक आंतरराष्ट्रीय संस्थांमधील कराराचा समावेश होत नसतो. ह्या अभिसंधीच्या तरतुदीनुसार कलम 6 नुसार प्रत्येक राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राशी तह करण्याचा पूर्णतः हक्क आहे. रॉबर्ट डाल्ट आणि रिचर्ड किर्ने यांच्या मते 1969 सालीच्या व्हिएन्ना अभिसंधी म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यातील तहाच्या कायद्याचा एक प्रकार तहच आहे असे म्हणता येईल. ही अभिसंधी पूर्णत्वाला पोहोचू शकली नाही. ह्यामधील विधी प्रक्रिया ही बाल्यावस्थेत आहे, तरी सुद्धा ही अभिसंधी कायद्याचे राज्य हे एक सत्य आहे याची प्रचिती आहे. तेव्हा तह करण्याचा उद्देश मुळात कायदेशीर असतो. अर्थात व्हिएन्ना अभिसंधीनुसार खालील कारणाकरता कोणत्या तह म्हणजे याच्यातल्या गोष्टी ह्या तहाच्या बेकायदेशीर ठरल्या याचे काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी 7 मुद्दे पाहता येतील. त्यातला पहिला मुद्दा, तेव्हा तह करण्याचा उद्देश मुळात बेकायदेशीर असतो तेव्हा तो तह व्यर्थ ठरतो. म्हणजे जेव्हा तह करण्याचा उद्देशच मुळात बेकायदेशीर असतो तेव्हा तो व्यर्थ ठरतो. दुसरा मुद्दा, ज्यावेळी तह करणाऱ्या पक्षांपैकी एकाने किंवा अनेकाने दुसऱ्या बाजूची फसवणूक केली असेल किंवा दिशाभूल केली असेल आणि अशा परिस्थितीमध्ये तह केला गेला असेल तर तो सुद्धा ज्यावेळी तह करणाऱ्या पक्षाला किंवा पक्षांना तह करण्यासाठी बळजबरी, बलप्रयोग, दडपण किंवा दमदाटी केली गेली असेल तेव्हा. चौथा मुद्दा, तह करताना त्या तहाच्या तरतुदीमध्ये चुकीने किंवा मुद्दामच चुकीने काही त्रुटी राहून गेली असेल तर तो तह बेकायदेशीर ठरला जाऊ शकतो. पाचवा महत्वाचा मुद्दा, तहाच्या अटींची पूर्तता करताना जर काही अशक्य स्वरूपाच्या परिस्थितीमुळे पूर्तता करणे अशक्य ठरत असेल तर हा तह व्यर्थ ठरतो. जर तह करणाऱ्या पक्षांमध्ये तहाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असा समतोल, स्थान किंवा प्रतिष्ठा अथवा लायकी नसेल तर ज्यावेळी एखादा तह काढला जातो तेव्हा तह करणाऱ्या पक्षांवर नाइलाजाने तहाच्या अटी लादल्या जातात. सातवा महत्वाचा मुद्दा शेवटचा, ज्यावेळी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कोणत्याही नियमाचा भंग करून किंवा संयुक्त शिवाय व्हिएन्ना अभिसंधीमध्ये खालील कारणावर सुद्धा विशेष भर देण्यात आलेला आहे, तो आपण कलमाच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करू. कलम 48 नुसार तह करतेवेळी परिस्थितीमध्ये किंवा त्यावेळच्या घटनांमध्ये जर तक्रार घेऊन येणाऱ्या राष्ट्राच्या दृष्टीने फरक पडून ती चुकीच्या समजुतीने तह झाला असेल तर. कलम 49 फसवणूक केली गेली असेल तर. कलम 50 राष्ट्राच्या प्रतिनिधीचे लुचपत ह्या मार्गाने गैरवर्तन असेल तर. कलम 51 राष्ट्राच्या प्रतिनिधीवर बलप्रयोग, बळजबरी, धाकदपटपणा, दडपण ह्याचा प्रयोग केला गेला असेल तर. कलम 52 एखाद्या राष्ट्राने अगोदर केलेल्या तहाच्या अगर बलाचा जोरावर तहपूर्ती केली असेल तर. आणि 6वा मुद्दा, कलम 53 व 54 नुसार आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केला गेला असेल तर किंवा तत्कालीन परिस्थितीमध्ये तहामुळे संघर्ष निर्माण होणार असेल तर या सगळ्या गोष्टी ह्या बेकायदेशीर ठरू शकतात. हे व्हिएन्ना अभिसंधीनुसार तह बेकायदेशीर ठरवण्याचा प्रकार आलेला आहे. हे वरील काही महत्वाचे 5 प्रश्न आपल्यासाठी या ठिकाणी ठेवले. कसे वाटले नक्की कळवा. धन्यवाद.